विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा एक छोटासा प्रॉब्लेम बघूयात, ज्यामध्ये आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ही ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतरच टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करता येते, त्याचं आगणन करता येतं. मग हे जी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आहे ते दोन कलमांच्या आधारे कॅल्क्युलेट केली जाते. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे की ज्या शहरामध्ये रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेला नाही, म्हणजे ज्या शहरामध्ये शासनाने भाडे नियंत्रण कायदा लागू केलेला नाही, त्या शहरामधलं जर घर भाड्यानं दिलेलं असेल तर त्याची ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. आणि यानंतर पुढचा प्रॉब्लेम घेण्यात येईल, त्यामध्ये असेल रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेला, तो नंतर बघूया. आता एक प्रॉब्लेम आहे छोटा. मिस्टर यक्स नावाची व्यक्ती आहे. मिस्टर यक्स इज द ओनर ऑफ द 2 हाऊसेस. एका यक्स नावाच्या व्यक्तीकडं 2 हाऊसेस आहेत, तो त्याचा मालक आहे. विच आर लेट आउट अँड, जी की भाड्यानं दिलेले आहेत आणि नॉट कवर्ड बाय द रेंट कंट्रोल ॲक्ट. आणि अशा शहरामध्ये ती घरं भाड्यानं दिलेली आहेत की ज्या ठिकाणी रेंट कंट्रोल ॲक्ट लागू केलेला नाही. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फाइंड आउट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू इन ईच केस. म्हणजे ह्या प्रत्येक केससाठी त्याचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू शोधून काढा असं सांगितलेलं आहे. त्याचे पर्टिक्युलर्स असे आहेत: म्युनिसिपल व्हॅल्यू किंवा म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू हाऊस फर्स्टचा आहे 30,000 आणि हाऊस सेकंडसाठी आहे 20,000. त्यानंतर सेकंड फेअर रेंटल व्हॅल्यू हाऊस फर्स्ट 36,000 आणि हाऊस सेकंडचा आहे 24,000. नंबर 3 ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू आहे हाऊस फर्स्टसाठी 32,000 आणि हाऊस सेकंडसाठी 28,000. ह्या ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यूलाच डी फॅक्टो रेंटसुद्धा म्हणतात. तर या आधारे ह्या 2 घरांचा आपणास ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा आहे. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण चला प्रॉब्लेम सोडवूयात. छोटा आहे प्रॉब्लेम, फक्त आपणास यामध्ये ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कसं काढायचं हे शिकायचं आहे. त्याचं सोल्युशन बघूयात आपण. आता यामध्ये पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू काढावं लागतं. पहिल्या स्टेजमध्ये काय काढावं लागेल? एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू पहिल्यांदा काढावं लागेल. यासाठी बेस दिलेला आहे, तो असा आहे: नंबर फर्स्ट म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू, म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू. या ठिकाणी येईल हाऊस फर्स्ट आणि या ठिकाणी व्हॅल्यू येईल हाऊस सेकंडसाठीची.
म्युनिसिपल रेंटल व्हॅल्यू आहे पहिल्या घराचं 30,000 आणि दुसऱ्याचं 20,000. 30,000 आणि 20,000. त्यानंतर दुसरा आधार आहे या संदर्भातलाच फेअर रेंटल व्हॅल्यू. फेअर रेंटल व्हॅल्यू. फेअर रेंटल व्हॅल्यू आहे 36,000 आणि 24,000. आता या दोन्हीमध्ये तुलना करायची आहे. ते तुलना केल्यानंतर विच एव्हर इज ग्रेटर जी असेल राशी, ती राशी असेल एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. विच एव्हर इज ग्रेटर किंवा विच एव्हर इज हायर, ह्या दोन्हीपैकी जी राशी जास्तीची असेल, मॅक्झिमम असेल, ती राशी असेल एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. तर या हाऊस फर्स्टच्या केसमध्ये 36,000 आणि हाऊस सेकंडच्या केसमध्ये 24,000 ही असेल राशी एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यूची. त्यानंतर पुढील स्टेजमध्ये जाऊन आपल्याला आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. स्टेप बी बघू आपण. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. आता यासाठी बेस आहे एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू, ह्या दोन्हीमध्ये तुलना करायची आहे. नंबर फर्स्ट, एक्सपेक्टेड रेंटल व्हॅल्यू. हाऊस फर्स्ट चाललेला आहे 36,000 आणि हाऊस सेकंडसाठी आलेला आहे 24,000 आणि दुसरा आधार आहे त्याचा ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू. नंबर 2, ॲक्च्युअल रेंटल व्हॅल्यू. पहिल्या घरासाठी आहे 32,000 आणि दुसऱ्यासाठी आहे 28,000. $32,000 $28,000 या दोन्हीमध्ये तुलना करायची. आता विच एव्हर इज ग्रेटर किंवा हायर जी राशी असेल ती असेल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. विच एव्हर इज ग्रेटर ह्या दोन्हीपैकी जास्तीत जास्त असलेलं मूल्य पहिल्या केसमध्ये येईल 36,000 आणि दुसऱ्या केसमध्ये येईल 28,000. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या घराचं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू येईल ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू 36,000 रुपये आणि दुसऱ्या घराचे येईल 28,000 रुपये. पहिल्या घरासाठी ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू
36,000 आणि सेकंड हाऊससाठी 28,000 28,000 रुपये असं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू आलेलं आहे.